आज अमरावतीमध्ये एक रोजगार मेळावा या ठिकाणी घेतला. तुम्ही स्वतः या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित होते. विदर्भात जर पाहिलं तर मोठा प्रमाणात मुख्यमंत्री विदर्भातली आहे. एक अनुशेष संदर्भात या संदर्भात वाटतो. बेरोजगारीची कमी सुद्धा मोठे होते. काय एकंदरीत मार्गदर्शन आहे? त्या आज बेरोजगारीची परिस्थिती अतिशय हलाखीची झालेली. या महाराष्ट्रामध्ये असणारे जे युवा आहेत ज्यांच्याकडे डिग्री आहे पण आज नोकरी नाही, यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अमरावती जिल्ह्यासाठी आणि अमरावती शहरासाठी, अमरावती शहराचे जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार याचे जे अध्यक्ष आहेत देशमुख साहेब यांनी व त्यांच्या सर्व इतर फ्रंटल सेलनी मिळून हा रोजगार मेळावा घेतला होता. आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे जेवढं जमेल तेवढं इथं असणाऱ्या युवांना आपल्याला नोकरी कशी देता येईल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय. पण आज जर आपण बघितलं ज्याला आपण बॅलन्स डेव्हलपमेंट म्हणतो, या भागामध्ये ज्या वेगाने डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती ती दुर्दैवाने तिथं झालेली नाही. नागपूरमध्ये सुद्धा अनेक कंपन्या याव्यात अशी इच्छा सगळ्यांची आहे, त्यासाठी आम्ही सुद्धा पाठपुरावा केला. पण ह्या इथे येणाऱ्या सर्व कंपनी या गुजरातला गेलेल्या आहेत. तसंच इतरही राज्यातल्या जिल्ह्याची परिस्थिती तशी आहे. त्यामुळे जो आमच्याकडनं प्रयत्न करायचा तो करतोय, पण सरकार नोकरी देण्याच्या बाबतीत फेल गेलंय असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे. आपण जर बघितलं भारताच्या बाहेरून ज्या कंपन्या येत असतात त्या इथं त्यांच्या देशातलं जे ऑफिस असतं ते आपण ज्याला एम्बेसी म्हणतो, त्या एम्बेसीच्या माध्यमातून माहिती ही त्या कंपन्या दिलं जाते. एखाद्या राज्यामध्ये जर तिथं कायदा व सुव्यवस्था चांगली नसेल, तिथं जर शांतता नसेल, तर मग एक नेगेटिव्ह रिपोर्ट हा त्या कंपनीला त्या राज्याच्या माध्यमातून तिथं दिला जातो, त्यांच्या एम्बेसीच्या माध्यमातून दिला जातो. महाराष्ट्रात आपण जर बघितलं तर पूर्वी इथं येणारं जे इन्व्हेस्टमेंट होते देशाच्या पातळीवर जर आपण कम्पॅरिझन केलं तर तेव्हाची इन्व्हेस्टमेंट आणि आत्ताची इन्व्हेस्टमेंट टक्केवारीप्रमाणे ही नक्कीच कमी झालेली आहे आणि दुसऱ्या राज्यांमध्ये ती वाढलेली आहे. त्याचं प्रमुख कारण या राज्यामध्ये जी शांतता पूर्वी होती, समाजामध्ये जाती धर्मामध्ये जी शांतता आणि सलोखा होता तो आज दुर्दैवाने नसल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणात दंगली आणि जातीवाचक आणि त्याच्याच बरोबर धर्मवादी जे काही वाद तिथं केला जातो त्याचं प्रमाण वाढल्यामुळे कदाचित ते कारण असू शकतं असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. भूपेशन पडळकरांचे कार्यकर्ते शरणू हांडे यांना तुम्ही व्हिडिओ कॉल केला होता आणि त्यानंतर त्यांना मारहाण झाली, त्याचं अपहरण सुद्धा केलं असा आरोप त्यांनी सुद्धा केलेला आहे. पडळकरांनी या संपूर्ण विषयावर तुमच्यावर आरोप केलेले की या संपूर्ण प्रकरणाच्या मास्टरमाइंड तुम्ही आहे. एक आपण समजून घ्या की या राज्यामध्ये आज या सरकारच्या विरोधात आम्ही सर्वजण अग्रेसिव्हली आक्रमक पद्धतीने तिथं बोलत आहोत. शेतकऱ्याचा विषय घ्या, युवांचा घ्या, विद्यार्थ्यांचा घ्या, त्याच्याचबरोबर भ्रष्टाचार या राज्यामध्ये जो या सरकारच्या नेत्यांच्या माध्यमातून केला जातो, मंत्र्यांच्या माध्यमातून केला जातो, त्याच्यावर आम्ही आक्रमक पद्धतीने बोलत आहोत. आणि मी सुद्धा त्याच्यामध्ये वेगळे मुद्दे आणून या सरकारला वेगळ्या ठिकाणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न तिथे केलेला आहे. खरं काय हे सरकार करते हे लोकांसमोर यावं यासाठी मी प्रामाणिकपणे गेले काही दिवस आणि महिने तिथं प्रयत्न करत आहे. आणि म्हणूनच कुठेतरी मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा सरकारच्या काही लोकांच्या माध्यमातून केला जातोय असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी म्हणायचंय. याच्यामध्ये मी पहिली मागणी सरकारला करतो, तुम्हाला SIT फॉर्म करायची ती SIT तुम्ही फॉर्म करा. खरं काय घडलं हे लोकांसमोर तिथं आलं पाहिजे अशी भूमिका तिथं माझी आहे. जर एखादा व्यक्ती कायदा व सुव्यवस्था हातात घेत असेल तर त्याची पाठराखण आम्ही करत नाही. पण घटनाक्रम या सर्व घटनेमध्ये काय घडला, कशा काही गोष्टी घडल्या हे कुठेतरी आपण सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. याच्यामध्ये पोलीस प्रशासनाचा जो रिपोर्ट आहे जो सोलापूर शहर पोलीस स्टेशननी प्रसिद्ध केलेला आहे, याच्यामध्ये जर आपण थोडासा अभ्यास केला या इंटरव्ह्यूमध्ये म्हणजे राजकीय इंटरव्ह्यू जो हॉस्पिटलमध्ये घेण्यात आला ज्याच्यामध्ये पडळकर होते, त्यांचे काही कार्यकर्ते होते आणि तो जो पीडित व्यक्ती आहे त्याचं नाव आहे शरणू हांडे, याच्या स्टेटमेंट प्रमाणे असं सांगण्यात आलं होतं की पुण्यावरनं काही लोक आली होती. पण पोलीसचा रिपोर्ट जर आपण बघितला त्याच्यामध्ये जी कुठली नावं घेतलेली ती सर्व सोलापूर जिल्ह्यातली लोक आहेत, सोलापूर शहरातली लोक आहेत. त्याच्याच बरोबर हा जो हांडे शरणू हांडे जो आहे त्याला कुठून उचलला तर एक सोलापूर या राज्य बिअर शॉपीच्या जवळून त्याला उचललं. आता बिअर शॉपीचा उल्लेख आहे म्हणून मी इथं सांगतो. त्याच्याच बरोबर याच्यामध्ये
पोलिसांनी स्पेसिफिकली सांगितलंय की सदरची घटना ही पूर्व काहीतरी त्यांचा वाद होता या दोघांचा, याच्यातून ती घडलेली आहे. म्हणजे राजकीय हस्तक्षेप याच्यामध्ये कुठेही नाही असं पूर्णपणे या सरकारने तिथं पोलीस प्रशासनाने उल्लेख केलेला आहे. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर शरणू हांडे हा पडळकरांचा कार्यकर्ता आहे. त्याच्याबरोबर अमित सुरवसे हा आमच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे. पूर्वीपासून धनगर समाजाचे जे मुद्दे आहेत ते आमच्याकडे येऊन तो सातत्याने तिथं मांडायचा. याच्यामध्ये आपण समजून घ्या की ही जेव्हा घटना घडली ती काल म्हणजे 30 जूनला सुरवसे म्हणजे काल ही घटना घडली हांडेच्या बाबतीतली. अमित सुरवसे आणि त्याच्याबरोबर काही लोकांनी त्याला हाणमार केली असं तिथं कळतंय आणि त्याचं अपहरण झालं. आता शरयू हांडे जो आहे त्यांनी सुद्धा अमित सुरवसेला 30 जूनला मारहाण केली होती. त्याचा व्हिडिओ आपण जर बघितला तर तो व्हिडिओ इथं आहे. अतिशय वाईट परिस्थितीमध्ये त्याला तिथं मारलं होतं, त्याच्यावर तिथं हाणमार केली होती आणि त्याचा हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ हा लोकांमध्ये या हांडेली तिथं प्रसिद्ध केला होता. याच्यामध्ये अमित सुरवसेला कुठे ना कुठेतरी भावनिक झाला असेल, वाईट वाटलं असेल. पोलिसांकडे तो गेला होता नव्हता तो त्याला आपल्याला कळेल. आणि मग कुठेतरी त्याची ती भावना होती. हांडे आणि सुरवसे हे मित्र आहेत, एकामेकाला ते फार पूर्वीपासून ओळख. त्यांच्या बाचाबाची अनेक वेळा तिथं झालेली आहे. त्यामुळे अमित सुरवसेला 30 जून रोजी फार भयानक पद्धतीने तिथं मारलं होतं. त्याचे व्हिडिओ हे प्रसिद्ध केले होते. त्याला फार खालच्या लेवलला जाऊन त्या ठिकाणी बोललं गेलं होतं आणि त्याच्यात तो मनातून दुखावला होता. आता आमच्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की जर अमित सुरवसे कालच्या प्रकरणामध्ये जबाबदार असेल तर त्याच्यावर कारवाई व्हावी. तुम्ही कलम कुठले टाकताय हे सुद्धा पोलिसांनी सांगितलं गेलं पाहिजे. आणि 30 जूनला अमित सुरवसेला त्या धनगर कार्यकर्त्याला ज्या पद्धतीने मारलं गेलं तर मग आता व्हिडिओ अख्ख्या लोकांसमोर तो आलेला आहे. मग पोलीस प्रशासन अमित वर जी कारवाई तिथं करत आहात तशीच कारवाई हांडेंवर सुद्धा तुम्ही करणार आहात का असा प्रश्न तिथं आम्ही सर्वजण करतो. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर काल जेव्हा ही घटना घडली होती आणि आज तिथं पडळकर जे गेले होते, पडळकरांबरोबर काही लोक होती. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर शरणू हांडेच्या कानात एक माऊली हळवणार, माऊली काय तुझं नाव आहे, हळणवर असा कार्यकर्ता त्या शरणू हांडे याच्या कानामध्ये काय बोलतो याचा फोटो, याचा पूर्णपणे व्हिडिओ आहे. तो कानात जे काय बोललात त्याच्यानंतर अचानक लगेचच या हांडेली माझं नाव तिथं घेतलं. आता हा जो व्यक्ती आहे जो माऊली हवळणार आहे हा भाजपचा एक कार्यकर्ता आहे. तो किसान सेलचा भाजपचा पदाधिकारी आहे आणि ते किसानासाठी आणि शेतकऱ्यासाठी काय केलं हे तिथल्या लोकांना तुम्ही विचारा. पण तो कशासाठी प्रसिद्ध आहे हे सुद्धा तुम्ही सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे. वाळूच्या प्रकरणामध्ये त्याच्यावर गुन्हे बरंच काय आहे. आता अशा पद्धतीने तुम्ही कानात काहीतरी सांगता आणि मग लगेचच तो हांडे माझं नाव घेतो. मग याच्या मागे मुद्दामून मला फ्रेम करण्याचा प्रयत्न हा सरकारच्या या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि नेत्यांच्या आणि आमदाराच्या माध्यमातून केला जातो का असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. आता हा माऊली जो हळवणार आहे तो आजच सकाळी हा जे काय त्यांचं नाव पडळकर यांच्या गाडीमध्ये पंढरपूरच्या आसपास तो पडळकरच्या गाडीमध्ये त्या ठिकाणी तो बसला. आता हवळणार जो आहे आता त्याचं नाव हळणवर म्हणजे माऊली हळणवर जो आहे त्याच्यावर अनेक गुन्हे आहेत. तो पडळकरचा कार्यकर्ता आहे. आणि मग आज सकाळी पडळकरांच्या गाडीत बसल्यानंतर एक रणनीती ठरली होती की आता या विषयामध्ये रोहित पवारांना आपल्याला कुठं ते अडकवता येईल. आणि मग ही रणनीती जी गाडीत तिथं ठरली त्यानंतर आपण जर बघितलं तर या माऊलीने कानामध्ये हांडेच्या कानामध्ये जे सांगितलं आणि त्यानंतर अचानक हांडेली तिथं माझं नाव घेतलं. हांडेली काय सांगितलं की मी व्हिडिओ कॉन्फरन्स केला, नाही तर मोबाईलवर मी व्हिडिओच्या माध्यमातून बोललो. एक तर काल दुपारपासून मी कुठलाही फोन
कोणाचाही तिथं घेतला नाही, कारण की मी छत्रपती संभाजीनगरमध्ये काही राजकीय कार्यक्रमासाठी आलो होतो. त्यानंतर मी आता अमरावतीला आलेलो आहे, मध्ये वाशिमला मी गेलो होतो. अशा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये होतो. आणि एक सांगतो, मी व्हिडिओ कॉल कोणाशीही करत नाही. मी घरच्यांशी सुद्धा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बोलत नाही. मग हा कोण लागून गेला हंडे की त्याच्याबरोबर मी व्हिडिओ कॉल तिथं केलाय. त्यामुळे पोलिसांना माझी विनंती आहे, खोला जावा, SIT फॉर्म करा, खरं काय हे लोकांसमोर तिथं हे आलंच पाहिजे. हाच तो माऊली हळवणर जो पडळकरचा कार्यकर्ता देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर सुद्धा त्याचा त्या ठिकाणी फोटो आहे. आणि फोटोचा विषय तुम्ही काढला असल्यामुळे आता हे जर फोटो आपण सर्वांनी बघितले, हे बावनकुळे साहेबांचा फोटो आहे. हा फोटो कोणाबरोबर आहे तर हा दीपक काटे म्हणजे प्रवीण दादा गायकवाड ज्यांना सोलापूरमध्ये मारहाण केली गेली, त्यांच्यावर शाई फेकली गेली, तो कोणाचा कार्यकर्ता आहे? तो हा बावनकुळे साहेबांचा कार्यकर्ता आहे. आता प्रवीण दादा गायकवाड जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना तुम्ही मारहाण करता. तुम्ही या काटेवर जो मर्डर केलाय त्यांनी स्वतःच्या चुलत भावाला मारून टाकलेले, 7 वर्ष जेलमधून जाऊन आलेला आहे, अशा व्यक्ती हा भाजपचा कार्यकर्ता आहे. आणि बावनकुळे साहेबांबरोबर त्याचे फोटो आहे. मग आपण असं म्हणायचं का बावनकुळे साहेबांचेच यांना कायच्या कानामध्ये सांगितलं, जा प्रवीणदादा गायकवाड जो सामाजिक कार्यकर्ता आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन चाललेला आहे, त्याच्या विरोधात तू ऍक्शन घे, त्याला मारहाण कर, असं मग बावनकुळे साहेबांनी तिथं सांगितलं का? हे सर्व त्या लोकांचे तिथं फोटो आहे. बावनकुळे साहेबांबरोबरचे फोटो तिथं आपण सर्वजण बघू शकतो. आता निलेश गायकवाड, राम शिंदे सरांबरोबर हा फोटो आहे, हा जामखेडचा आहे. निलेश गायकवाड कोण आहे तर मोकोका लागलेला एक व्यक्ती आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये आज जर आपण बघितलं तर तिथे अनेक ज्या सोलारच्या कंपनीला हा माणूस तिथं धमक्या देतो. आता राम शिंदे सरांच्या प्रचारामध्ये हा व्यक्ती तिथं होता. अजितदादांचा लोकसभेचा सुद्धा जो प्रचार होता त्याच्यामध्ये हा व्यक्ती तिथं होता. मकोका आहे. आणि पुणे CPनी याच्यावर तिथं कारवाई केली, त्याची परेड सुद्धा काढली होती. मग राम शिंदेनी त्याच्या कानात सांगितलंय का हे गुन्हेगार? मग हा फोटो त्याच्याबरोबर असेल तर मग हे कोण आहेत? त्याच्याच बरोबर हा जो फोटो आहे, हा फोटो जो सेशनमध्ये जो काही मारापिटी झाली होती त्याच्यामध्ये या व्यक्तीला म्हणजे हा आहे पडळकरचा कार्यकर्ता, हा अधिवेशनामध्ये त्याला तिथं आणलं गेलं आणि पडळकरच्या माध्यमातून तिथे असणाऱ्या एका देशमुख नावाच्या कार्यकर्त्यावर मारहाण याच व्यक्तीने केली. या व्यक्तीवर वाळूचे गुन्हे आहेत, बरेच काही गंभीर गुन्हे आहेत. अशा व्यक्तीला पडळकर जर अधिवेशनामध्ये आणू शकतो, ते टकले नावाचा हा माणूस आहे, तिथं जर मारहाण करू शकतो, म्हणजे जिथं कायदे बनवले जातात तिथंच कायदा मोडला जातो, अशा गुंडांना पडळकर जर तिथं बोलवत असेल आणि तिथं हाणमार करत असेल तर याच्यावरनं तुम्ही समजून घ्या की हे रणनीती आखण्यासाठी पडळकर काय लेवलला गेलेले आहेत, किती पुढे गेलेले आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यात जो देशमुख आमचा कार्यकर्ता आहे तेव्हा वेगळ्या प्रकारची कारवाई केली जाते. या टकलेला तसंच सोडून दिलं जातं आणि हा टकले जेव्हा गावी जातो तेव्हा त्याचा हार तुरे आणि ढोल ताशा करून त्याचा सत्कार तिथं केला जातो. याच्यावरनं तुम्ही काय संदेश त्या ठिकाणी दिला आहात? आता आमची सगळ्यांची मागणी आहे की अधिवेशनामध्ये असताना पडळकरांवर अनेक लोकांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी पडळकरांनी गुन्हे केलेत असं आम्हाला तिथं सांगितलं. त्यात एक पडळकर नावाची गरीब महिला आहे, ज्यांनी असं सांगितलं की पडळकरच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांची जमीन हडपली. त्यामुळे अशा पद्धतीने आमच्यावर तुम्ही जर कारवाई करत असाल, त्या ठिकाणी तुम्ही जर आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत असाल, हंडेच्या कानामध्ये जाऊन रोहित पवारचं नाव घ्या असं तुम्ही तिथं सांगत असाल तर आम्ही कोणाला काही घाबरत नाही. तुम्ही जी काय SIT करायची ती तुम्ही करा. तर बघा आता इथं हा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये माऊली आता त्या हंडेच्या कानामध्ये काहीतरी सांगतो. म्हणजे हे जे काय चालू आहे ना, कुठं ना कुठंतरी सरकारच्या माध्यमातून आम्ही जे काही सरकारच्या विरोधात बोलतोय, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. आम्ही कोणालाही घाबरत नाही. जी काही कारवाई करायची ती तुम्ही करा, पण ती कारवाई करत असताना जे काय खरं आहे ते लोकांसमोर तिथं आलं पाहिजे. आणि हा जो सुरवसे नावाचा कार्यकर्ता आहे त्याच्यावर जे कलम लावले ते एवढे कडक कलम तुम्ही लावले असतील तर मग सुरवेसाला जी मारहाण झाली होती त्या मारहाणीच्या बाबतीत हंडेवर सुद्धा तुम्ही ती कारवाई करणार आहात का? आज या राज्यामध्ये संतोष देशमुख प्रकरण घ्या, महादेव मुंडेचं प्रकरण घ्या, 2-2 वर्ष झालं तिथं कुठेही कारवाई केली जात नाही, न्याय मिळत नाही. आणि मग अशा पद्धतीने जर कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये असेल आणि आम्ही फक्त महाराष्ट्राच्या बाजूने या सरकारच्या विरोधात तिथं बोलत असेल आणि आम्हाला या सेटअपमध्ये अडकवण्याचा जर प्रयत्न सत्तेतले काही लोक करत असतील तर हे हास्यास्पद आहे. आम्ही कोणालाही घाबरत नाही. ईडीला घाबरलो नसेल
तर आम्ही या थोडी पडळकरच्या कार्यकर्त्यांना, पडळकरच्या या रणनीतीला आणि या राजकीय खेळीला आम्ही थोडीच घाबरणार आहोत, हे स्पष्टपणे या ठिकाणी आम्ही सर्वजण भूमिका घेत आहोत. या राज्यात गुंडागर्दीला खतपाणी रोहित पवार राज्यापासून सदाभाऊ खोतांनी या संपूर्ण प्रकारावर अहो सदाभाऊ खोत, खरं काय ते लोकांना सांगा. तुम्ही स्वतःच बोलला होता की शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करत असताना आम्ही दुधात पाणी घालायचो, आम्ही फसवणूक करायचो, आम्ही दिखावा करायचो आणि रस्त्यावर आंदोलन करायचो. जो शेतकऱ्याचा झाला नाही शेतकरी नेता म्हणून, तो लोकांचा थोडी त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे तुम्ही क्लेम करत असताना, एखादी भूमिका घेत असताना, खोकले आरोप करत असताना पुरावा जर तुमच्याकडे असेल तर तो पुरावा त्या ठिकाणी तुम्ही द्या. आम्ही तर अनेक पुरावे तुम्हाला दिलेले आहेत की जेव्हा लोकसभेचं इलेक्शन होतं तेव्हा गुंड लोक हे भाजपचा प्रचार करताना, अजितदादाच्या पक्षाचा प्रचार करताना, त्याच्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांना कोण कोण गुंड तिथं भेटलं होतं, त्याच्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांना कोण भेटलं होतं, राम शिंदे सरांना कोण भेटलं होतं, हे सगळे पुरावे आम्ही तिथं दिलेले आहेत. त्यामुळे गुंडागर्दीला कोण खतपाणी देते हे लोकांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यामुळे तुमच्या जो चॉकलेट बॉय दुसरा मित्र आहे पडळकर, याला फक्त पाठिंबा देण्यासाठी उगाच काहीतरी स्टेटमेंट द्यायचं म्हणून जर हे स्टेटमेंट खोत भाव देत असाल तर लोकांनी उघड्या डोळ्याने बघितलंय तुम्ही शेतकऱ्याची कशी फसवणूक त्या ठिकाणी केलेली आहे. विश्वविद्यालय आता तुम्ही चालवत आहे पवार साहेबांनंतर भ्रष्टाचाराची भूमिका असं खोत नाराज आहेत. त्यांच्या डोक्यावर थोडासा परिणाम झालेला आहे. त्यांना अपेक्षा होती त्यांना मंत्रिपद मिळेल, पण त्यांनाही मंत्रिपद मिळालं नाही. आणि चॉकलेट बॉयचे दुसरे त्यांचे सदस्य आहेत पडळकर, यांनाही तिथं कुठेही मंत्रिपद मिळालं नाही, म्हणून त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. भ्रष्टाचाराच्या बाबतीत उलट सगळ्यात जास्त मी बोलतोय. शक्ती मार्ग जो केला जातोय, जो कदाचित खोतांच्या जवळूनच तिथं जात आहे, तिथं जाऊन जरा शेतकऱ्यांशी तुम्ही बोला. म्हणजे एका बाजूला गडकरी साहेब किलोमीटरला 8 पदरी रस्त्याला 70 कोटी रुपये खर्च करतात नॅशनल हायवेच्या मदतीने. त्यातच हे राज्य सरकार 6 पदरी रस्ता, जो छोटा रस्ता आहे, त्याला जर 120 कोटी रुपये खर्च करत असतील तर हे वरचे 50 कोटी रुपये पर किलोमीटर, 800 किलोमीटरला 40,000 कोटी रुपये कोणाच्या घशात जात आहेत हे तिथं खोतांनी तिथं सांगावं. त्यामुळे भ्रष्टाचार कोण करते, कसं करते हे दुनियाने त्या ठिकाणी बघितले. पुराव्या सकट आम्ही ह्या सगळ्या गोष्टी तिथं उघड केलेल्या आहेत आणि ह्याच गोष्टी आम्ही उघड करतोय. म्हणून आम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी प्रकरणामध्ये अडकवायचा असा कट हा सरकारच्या मदतीने तिथं पुढे आणला जातोय, असं आमचं सगळ्यांचं मत आहे. पडळकरांच्या गाडीवर जो हल्ला करत होता त्या हल्ल्यातील आरोपीचा सत्कार तुम्ही केला होता, त्यामुळे या संपूर्ण गुंडगर्दीला तुम्ही खतपाणी घालता कसं? बावनकुळे साहेबांबरोबर काल परवा एक कुठला तरी फोटो निघाला होता. तो फोटो कोणाचा आहे? तो फोटो एका ड्रग माफियाचा आहे असं आम्हाला कळतंय. आता त्याच्यामध्ये जो बावनकुळे साहेब आहे ते जबाबदार आहेत का असं मी म्हणणार नाही. बरेच लोक आमच्याबरोबर येतात, फुलाचा गुच्छ घेऊन येतात, आमच्याबरोबर गुच्छ घेतात आणि तो फोटो काढतात. आता हा जो अमित आहे त्याच्याबरोबर मी कधी फोटो काढला असेल? युवा संघर्ष यात्रेमध्ये मध्ये आधी तो तिथं आला असेल तेव्हा त्यांनी काढला होता. युवांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे मुद्दे घेऊन आम्ही तिथे लढत होतो आणि मग त्यावेळेस त्यांनी तिथं फोटो आमच्याबरोबर काढला असेल. आणि तोच फोटो जर तुम्ही म्हणत असाल की पडळकरांच्या गाडीवर दगड टाकला म्हणून आम्ही त्याचा सत्कार, पडळकर काय एवढे मोठे नाहीत, त्यांचा काही सत्कार, त्यांच्यावर कुणी कारवाई केली तर दगड फेकला म्हणून आम्ही सत्कार करण्या एवढे ते काही मोठे नाहीत. आणि आम्ही कधी गुंडागर्दीला तिथं सहकार्य पाठिंबा दिलेला नाही. पडळकरांना एवढंच मला विचारायचंय, तुम्ही धनगर समाजाचं प्रतिनिधित्व तिथं करता. आता राजे होळकरांच्या नावाने गरीब धनगर समाजाच्या मुला मुलींसाठी स्कॉलरशिपची योजना जी सरकारली सावे साहेबांनी तिथं सुरू केली, त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार होतोय त्याच्याबद्दल तुम्ही कधी बोलणार आहात का? तुमचेच मित्र परिवारातले लोक, तुमच्याच सत्तेतली लोक आज तिथं भ्रष्टाचार करतायत. 100 धनगर समाजाच्या मुला मुलींचं नाव दाखवलं जातं, 20च मुलं मुली तिथं असतात, 80च्या नावावर तिथं पैसे खाल्ले जातात आणि 1000 कोटी ते धनगर समाजाला विविध योजनेच्या मदतीने तिथे दिले जाणार होते. कारण सरकार तर आरक्षण धनगर समाजाला देऊ शकत नाही. तुम्हीच कसा कोरडा हुस्तर त्या ठिकाणी बोलला होता, ते 1000 कोटी रुपये गेले कुठं, खरंच दिले का नाही हे कुठेतरी तिथं बोलण्याची जरूरत आहे. त्यामुळे तुम्ही ज्यांचं प्रतिनिधित्व करता त्यांनाच न्याय त्या ठिकाणी देऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही विरोधात असता तेव्हा धनगर आरक्षणासाठी संघर्ष करता, जेव्हा तुम्ही सत्तेत असता तेव्हा गपचूप त्या ठिकाणी तुम्ही बसता.
त्यामुळे कुठंतरी तुमची खोकली भूमिका आहे. फक्त तुमचे नेते जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांना खुश करायचं आणि खुश करून पद घ्यायचं एवढंच मात्र तुमच्या ध्यानात आहात. त्यामुळे तुम्ही कितीही रणनीती केली, किती हुशारपणा केला तरी आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी पकडू शकत नाही, कारण आम्ही कुठेही चूक त्या ठिकाणी केलेली नाही. घोषित विरोधी पक्ष नेते म्हणून तुम्ही फिरताय महाराष्ट्रात, एक प्रकारे असं दिसून दिसतंय विधान भवनातल्या तुमच्या आक्रमक सगळ्या भूमिकेतून सरकार म्हणून तुम्ही कोणी केलं. बघा, आम्ही विरोधातले आमदार आहोत. जर या महाराष्ट्रामध्ये कुठेही अन्याय होत असेल तर त्या अन्यायाच्या विरोधात त्या सामान्य लोकांची भूमिका या सरकारच्या विरोधात तिथं आम्ही मांडत असतो, आजपर्यंत मांडत आलेलो आहे. आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने, आमचे सर्व कार्यकारिणीच्या आशीर्वादाने, आमचे नेते ज्याच्यामध्ये जयंत पाटील साहेब असतील, शशिकांत शिंदे साहेब असतील, सुप्रियाताई आव्हाड साहेब, देशमुख साहेब यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला सरचिटणीस म्हणून पद मिळालेलं आहे. सरचिटणीस हे सगळे फ्रंटल सेल आहेत आणि इतर सेल आहेत, विभाग आहेत. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा विभाग आहे, त्याच्यामध्ये युवांचा आहे, महिलांचा आहे, विद्यार्थ्यांचा आहे, युवतींचा आहे, हे सगळे अल्पसंख्याक सगळे विभाग हे माझ्या मार्गदर्शनाखाली इतरही आमच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यात आम्ही सर्वजण चालवतो. त्यामुळे या विभागाच्या अंतर्गत जिथं कुठं अन्याय होतो, गरिबावर अन्याय होतो, तिथं आम्ही आवाज उठवतो. आज बरेच आमदार बोलतात, पण आम्ही आक्रमक पद्धतीने तिथं बोलत असेल. आमची तर मागणी आहे की आमचे जे कोणी सहकारी आहेत, भास्कर जाधव साहेब, त्यांना विरोधी पक्षपद तिथं मिळावं, पण सरकार तिथं देत नाही. त्यामुळे आज आम्ही सर्वजणच विरोधी पक्ष नेता असल्यासारख्या लोकांची बाजू ही सरकारच्या विरोधात त्या ठिकाणी मांडत आहोत. त्यात चूक काय? सोलापुर मामले में आपने वीडियो कॉलिंग किया था, एक तो वीडियो कॉलिंग मैंने कभी किसी को किया नहीं. मैं मेरे घर परिवार के लोगों को के साथ भी वीडियो कॉल पे वहां पे बात नहीं करता. कल किसी का भी मुझे फोन वहां पे नहीं आया था. और ये जो प्रकरण है हंडे को वहां पे मारहान की गई थी, वो सुरवसे नाम के एक व्यक्ति ने की थी. मैंने सुबह ही स्पष्ट किया है कि कोई भी व्यक्ति अगर न्याय व्यवस्था को हाथ में ले रहा है तो उसके ऊपर एक्शन होनी ही चाहिए. लेकिन 2 महीने 3 महीने पहले सुरवसे ये जो धनगर समाज का कार्यकर्ता है उसको हंडे ये जो पडळकर का कार्यकर्ता उसने भी बहुत मारा था और उसका वीडियो वहां पे प्रसिद्ध किया था. पुलिस प्रशासन को मेरी मांगनी है कि अगर सुरवसे के ऊपर आप ये कलम अलग अलग कलम डाल रहे हो कि जिसके कारण उसको 10 साल से आगे सजा हो सकती है, फिर हंडे ने जो सुरवसे को मारा था जिसका वीडियो आज पब्लिश किया गया है, उस हंडे पे आप कार्रवाई करोगे क्या? दूसरा, जो पडळकर व्यक्ति है उसके साथ जो कार्यकर्ता आया था माउली नाम का, तो उसके ऊपर भी बहुत सारे कलम है. उसने हंडे के कान पे ऐसा बताया कि रोहित पवार का नाम लो, और जैसे ही बताया गया उसके बाद रोहित पवार का नाम वहां पे लिया गया. कहीं भी मेरा वहां पे रिलेशन नहीं है. उलट मैं सरकार को विनती करता हूं कि इस पे SIT फॉर्म हो, जो रियल इश्यूज है, क्या रियली हुआ था, वो लोगों के सामने आना चाहिए, ऐसा हम सबका कहना है. इसीलिए ये रणनीति है जो मैं सरकार के विरोधात आज बोल रहा हूं. तो मेरा आवाज कम करने के लिए ईडी का इस्तेमाल हुआ, इनकम टैक्स का इस्तेमाल हुआ. अभी ये सब होने के बाद भी कुछ नहीं हो रहा, तो कैसे तो भी रोहित पवार का आवाज दबाने की कोशिश ये सरकार कर रहे हैं, और इस विषय में मुझे जानबूझ के लाया जा रहा है, ऐसा मेरा कहना है. चतुर्वेदी ने पृथ्वीराज चौहान को 2 लाख रुपए का थप्पड़ मारने का इनाम रखा है, कैसा दिखता है? कौन है ये चतुर्वेदी? उन्होंने जो वक्तव्य किया था सनातन धर्म को लेकर, चतुर्वेदी कौन है? कोई भी आके जाके सिर्फ न्यूज होने के लिए स्टेटमेंट देगा, कुछ 2 लाख दूंगा, 3 लाख दूंगा, ऐसा अगर वो बोलेगा तो ये बहुत गलत चीज है. नहीं तो वो जो पब्लिसिटी मिलने के लिए ये लोग जो करते हैं उस पर हम कमेंट करें, ये ज्यादा इम्पोर्टेंट मुझे नहीं लगता. हाँ, 31,000 कोटी रुपये 31,000 कोटी रुपये हे शेतकऱ्याचे तिथं थकीत आहेत. शेतकरी आज अडचणीत असल्यामुळे त्याला तेवढे पैसे देता येत नाही. दुसऱ्या बाजूला जे शक्ती मार्ग आहे त्यात तुम्ही 30 ते 40,000 कोटीचा भ्रष्टाचार तिथं करता, पण मात्र आमच्या शेतकऱ्याला तुम्हाला पैसे देण्यासाठी पैसा नाही, आमच्या लाडक्या बहिणीला पैसा देण्यासाठी पैसा नाही. आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं तर जेव्हा इलेक्शनचा काळ होता तेव्हा तुम्ही शब्द दिला होता. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं कोरा कोरा कोरा. मग तुम्ही 2029 पर्यंत थांबणार आहे की इलेक्शनच्या आधी कोरा करायचं असेल तर आता तुम्ही करा. त्यामुळेच तुम्हाला शेतकऱ्यांनी निवडून दिलेलं आहे. त्याच्याबरोबर तुमचे जे काही जो इलेक्शनचा जे जाहीरनामा होता त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तिथं बोलला होता की कर्जमाफी करू. त्यामुळे सरकारने सामान्य लोकांना फसवले.
त्यात महिलांना फसवलंय, युवांना फसवलंय, शेतकऱ्याला फसवलंय, कष्टकऱ्यांना फसवलंय, मध्यम वर्गाला फसवलेलं आहे आणि ईव्हीएमच्या माध्यमातून सुद्धा फसवलेलं आहे. त्यामुळे ह्या सरकारने फसवून हे सरकार सत्तेत आलेलं आहे. म्हणून त्या सरकारच्या विरोधात आम्ही सर्वजण भूमिका घेत आहोत. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा कोणताही हात नाही, त्यामुळं हे प्रकरण शांत झाल्यानंतर त्यांना परत मंत्रिमंडळ संसदेने असं राष्ट्रवादी कोर्टातून बोललं जात आहे. असं कोण म्हणलंय? राष्ट्रवादी कोर्टात चर्चा माहिती. हे बघा, सूत्र कोण हे आधी सांगा. उगाच कुणीतरी काहीतरी बोलतंय आणि त्याच्यावर आपण बोलतोय. हे बघा, संतोष देशमुखची जी हत्या झाली होती त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर जो महादेव मुंडे त्यांची हत्या झाली होती, अशी अनेक प्रकरणे आहेत त्या भागामध्ये. तिथं कुणी हत्या केली तो वाल्मिक कराड या व्यक्तीने तिथं हत्या केली. त्याला वरदास्त कोणाचा होता? सत्तेतल्या अनेक लोकांचा होता. आणि जेव्हा सरकारला हे कळलं आणि आम्ही सर्वांनी तिथं असणाऱ्या सामान्य लोकांनी ही मागणी केली की धनंजय मुंडेचा एकदम खासम खास हा वाल्मिक कराड आहे आणि म्हणून त्यांना पदावर राहण्याचा कुठेही अधिकार नाही, तर पदाचा वापर करून कुठं ना कुठंतरी त्याच्यामध्ये वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न तिथे केला जाईल. तिथली जनभावना आहे. लोकांनी तो विषय हातामध्ये घेतला आणि मग सरकारला तिथं ऍक्शन घ्यावी लागली. त्यामुळे लोकांचं म्हणणं आहे की याच्या मागे कुणी ना कुणीतरी अजून मोठं हे लपलेलं आहे. जोपर्यंत लोक संतुष्ट होत नाहीत, लोकांना क्लॅरिटी येत नाही, तोपर्यंत सरकारने कितीही डोक्यात आणलं तरी धनंजय मुंडेंना तिथं संधी देता येणार नाही. आता महादेव मुंडेचा सुद्धा विषय हा अतिशय महत्वाचा आणि महत्वपूर्ण आहे. त्यामुळे याच्यामध्ये या गरीब लोकांना जोपर्यंत न्याय मिळत नाही, या परिवाराला न्याय मिळत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडेंना संधी दिली जाईल असं मला तरी वाटत नाही. आमची उलट मागणी अशी आहे की ज्या लोकांचा भ्रष्टाचार आम्ही पुढे आणलेला आहे आणि पदाचा गैरवापर करून स्पॉन्सरशिप घेणारे जे लोक आहेत अशा लोकांवर सुद्धा ही कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना सुद्धा त्या पदावर राहण्याचा कुठेही अधिकार नाही असं आमचं सगळ्यांचं मत आहे. रोहित पवार आणि विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांचं दुकान आहे. रॅपिडोला स्पॉन्सरशिप दिली म्हणजे शासनाला विकत घेतलं नाही असं उत्तर द्यायचं प्रताप सरनाईकांनी. प्रताप सरनाईकांना मला विचारायचं आहे की 3 महिन्यापूर्वी तुम्ही रॅपिडोच्या विरोधात कारवाई केली होती का नव्हती हे स्पष्टपणे तुम्ही सांगावं. तो व्हिडिओ जगाली बघितलेला आहे. तुम्ही ऑर्डर केलं, रॅपिडोची टॅक्सी, मोटरसायकल टॅक्सी तिथं आली, तुम्ही तिथं झाप त्याला झापलं, मी परवानगीच दिली नाही, मी मंत्री आहे असं तुम्ही तिथं सांगता. म्हणजे पब्लिक डोमेनवर मीडिया समोर तुम्ही त्या रॅपिडोच्या ड्रायव्हरला तिथं त्या वाहन चालकाला तिथे तुम्ही झापता. म्हणजे रॅपिडोला तुम्ही संदेश देता, बघ मी काय करू शकतो. आणि लगेचच 3 महिन्यानंतर तुम्ही परिवहन मंत्री आहात, तुम्ही दुसऱ्या एखाद्या पदाचा नाही तर दुसऱ्या विषयाचे मंत्री असला असता तर आम्ही कदाचित काही प्रमाणात समजू शकलो. परिवहन मंत्री हे त्याच कंपनीकडनं, रॅपिडो कंपनीकडनं त्यांच्या व्यक्तिगत एखाद्या प्रोग्रामला जर स्पॉन्सरशिप घेत असेल, सरळ उघडा आहे की तुम्ही पदाचा वापर दमदाटी करण्यासाठी केला आणि तो दमदाटी केल्यानंतर त्या कंपनीने तुम्हाला तिथं तुमच्या त्या व्यक्तिगत कार्यक्रमाला स्पॉन्सरशिप दिली. म्हणजे तुम्ही तुमच्या पदाचा वापर हा कशासाठी केला तर स्पॉन्सरशिप घेण्यासाठी केला. मग पद हे कशाचं आहे तर हे सरकारचं पद आहे, हे लोकांनी दिलेलं पद आहे, हे संविधानिक पद आहे. संविधानिक पदाचा ऑफिसचा वापर हा व्यक्तिगत हितासाठी तुम्ही मंत्री म्हणून करत असाल तर त्याला भ्रष्टाचारच आपण म्हणतो. म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्हाला विनंती करतो, याच्या आधी फक्त स्टेटमेंट दिल्यामुळे अजितदादांनी राजीनामा दिलाय, तिथं आबांनी राजीनामा दिलाय, विलासराव देशमुख साहेबांनी राजीनामा दिलाय. हे उदाहरण हे आपण सर्वांनी बघितलं, कारण त्यांच्यामध्ये नैतिकता होती. तुमच्यामध्ये जर नैतिकता असेल तर तुम्हाला राजीनामा हा द्यावाच लागेल. आणि अजून एक गोष्ट या महाराष्ट्रामध्ये आपण बघितली तर कुठेतरी रॅपिडोकडनं आता तुम्ही स्पॉन्सरशिप घेतली म्हणून रिक्षा चालक, टॅक्सी चालक या लोकांमध्ये आता भीती निर्माण झालेली आहे की आता तुम्ही स्पॉन्सरशिप घेतली, मग उद्या जाऊन रॅपिडोच्या मोटरसायकलच्या टॅक्स्या तुम्ही सुरू कराल, त्याच्यामध्ये रिक्षा आणि टॅक्सी आणि त्याच्याचबरोबर ओला उबर ह्या सगळे तिथं असणारे लोक अडचणीत येऊ शकतात. त्यांचे सुद्धा ज्या काही संघटना आहेत त्यांनी सुद्धा सरनाईकांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं अशी चर्चा तिथं आहे. त्यामुळे आज पदाचा वापर करून तुम्ही स्पॉन्सरशिप घेतली आणि उद्या जाऊन स्पॉन्सरशिप घेतली म्हणून या रॅपिडो कंपनीला तुम्ही त्यांच्या मोटरसायकल रिक्षा सुरू कराल अशी भीती आता लोकांना तिथं वाटते. त्यामुळे पूर्णपणे पदाचा वापर केला. आणि सरनाईक साहेब, आम्ही कधीही विदाऊट पुरावे त्या ठिकाणी बोलत नाही. आजपर्यंत जे काय बोललो ते पुरावे सकट बोललेलो आहे. जर तुम्ही त्या ठिकाणी बोलत असाल तर तिथं सरळ तुम्ही पुरावे सकट बोलला तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत. अजितदादा
पुण्याच्या दौऱ्यावर होते. सकाळी त्यांनी स्टेटमेंट दिले की पुणे जिल्ह्यामध्ये 3 महानगरपालिका आम्ही स्थापन करणार आहोत. जर याच्यात कोणी आडवा आलं तर मी हायगाई करणार नाही म्हणून. काय वाटतं? नाही, दादा करत असतील तर चांगली गोष्ट आहे, पण याच्या आधी सुद्धा आपण जर बघितलं की आज या सरकारमध्ये फक्त एका नेत्याने निर्णय घेतला आणि विषय संपतो असं नाही. त्याच्यात काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी एका पदाधिकारी, एका अधिकाऱ्याचं नाव हे मुंबई महानगरपालिकेवर पुढं केलं. तसंच देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक नाव त्याच पदासाठी वेगळं पुढं केलं. त्यामुळे पुण्यामध्ये दादांना खूप काय करायचं असं जाणवते दादांकडे बघितल्यानंतर. जेव्हा ते हिंजेवाडीला गेले होते तेव्हा ते तिथं फिरले. लगेचच फडणवीस साहेबांची वेगळी बैठक ही IT सेंटरची तिथं घेतली होती. त्यामुळे दादांना वाटतंय तेवढं ते सोपं नाही. मग दादा कदाचित हे आमच्याबद्दल बोलत नसावे, देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल बोलत असावे की देवेंद्र फडणवीस साहेब जर आडवे आले तर आम्ही खपून घेणार नाही. आणि हे जर दादांमध्ये जे गट्स आहेत, जी भूमिका दादांनी घेतली आहे की देवेंद्र फडणवीस साहेब मध्ये येतात हे दादांना माहिती असल्यामुळे जर पुण्याच्या शहराच्या विकासासाठी जर सत्तेतलं कुणी मध्ये आलं तर मी त्याची गय करणार नाही, ही भूमिका जर दादांनी घेतली असेल आणि त्याच पद्धतीने दादा येत्या काळामध्ये वागणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागत त्या ठिकाणी करतो. आता फडणवीस साहेबांनी या विषयावर आता पुण्यामध्ये असताना एक भाषण दिलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की पुण्यामध्ये गुंडगिरी चालू आहे आणि आपण खपून घेणार नाही. या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब गुंडगर्दी तुमच्या काळापासून सुरू आहे. पुण्यामध्ये कोयता गँग आहे. त्याच्याचबरोबर अनेक तुमचे जे नेते आहेत त्यांनी गुंडांचा वापर ह्या लोकसभेसाठी आणि विधानसभेच्या प्रचारासाठी केलेला आहे. आणि मग हा वापर त्यांनी तिथं केल्यानंतर तरी सुद्धा तुम्ही तिथं कारवाई करू शकत नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब बोलण्यासाठी बोलून जातात, काय करत नाहीत अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. आणि त्याच्याचबरोबर ते कोणाबद्दल बोलतायत, कदाचित दादांचं वर्चस्व, त्यांच्या कार्यकर्त्यांचं वर्चस्व हे MIDC मध्ये मोठ्या प्रमाणात आहे. वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट हे दादांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेत, शिंदे साहेबांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेत आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना कॉन्ट्रॅक्ट तिथे मिळत नाहीत. मग कदाचित तेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब हे बोलले होते ते दादांबद्दल आणि एकनाथ शिंदे साहेबांनी बोलले असावे. त्यावेळेस सुद्धा आम्ही बोललो होतो की तुम्ही मोघम बोलू नका, तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात, तुमच्याकडे जर पुरावे असतील आणि तुमच्याकडे होम मिनिस्टरशिप आहे, तुमच्याकडे पुरावे असेल तर पुराव्यासकट मीडिया समोर तुम्ही बोलावा. तेवढी जर हिंमत देवेंद्र फडणवीस साहेबांमध्ये असेल त्यांना सुद्धा आम्ही मान्य करू. महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी एकनाथ खडसे यांचे जवळ प्रांजल खेवलकर प्रकरणात मानवी तस्करी झाल्याचा आरोप केला. नाही, खरं काय घडलं लोकांसमोर आलं पाहिजे. जो कोणी जबाबदार असेल त्याचा पाठराखण आम्ही काही करणार नाही. फक्त चाकणकर ताईंना मला एकच विचारायचंय की जेव्हा ज्ञानेश्वरी मुंडे न्याय मागण्यासाठी वन फिरत होते, SP ऑफिसच्या गेटवर फक्त SP ला भेटता येत नाही, न्याय मिळत नाही म्हणून जेव्हा विष प्राचार करते, नाहीतर आत्मदहन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी ती करते. त्याच्याच बरोबर इतरही काही महत्वाचे महिलांचे मुद्दे आहेत, जेव्हा त्या जसं हगवणे प्रकरण, तेव्हा तुम्ही भूमिका तिथं घेत नाही, वेगळी भूमिका तिथं घेत असतात, तुम्ही तिथं रागवता. मग अचानक खडसेंचं प्रकरण आलं त्यात तुम्ही उडी मारता. मग गरीबाचं प्रकरण असतं तेव्हा तुम्ही बोलत नाही, पण राजकीय प्रकरण आलं तेव्हा तुम्ही भूमिका घेता. म्हणजे ह्याला काय म्हणायचं की तुम्ही फक्त राजकीय भूमिका घेता. जर कोणी जबाबदार असेल कारवाई करा, तुमच्याकडे सर्व आहे. पण मला विनंती एवढीच करायची की तुम्ही ज्या पदावर आहात ते पद काय राजकीय पद नाही, ते सामाजिक महिलांचं सुरक्षेचं पद आहे. आज या महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षेचे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. महिला आज अडचणीत आहेत, त्याच्यावर खऱ्या अर्थाने तुम्ही बोलला. सरकारच्या विरोधात सुद्धा तुम्ही जर बोलला तर तुमचं स्वागत आम्ही सर्वजण करू. असेल तर सरकार 4 विशेषतः 4 सदस्य प्रभागाच्या फेवरला, पण विरोधी पक्षाच्या प्रमुख छोटे पक्ष हे त्यांना अनुकूल नाही आहे, त्यांचा विरोध आहे. 4 सदस्य पक्ष म्हणून आपली भूमिका काय आहे? 4 सदस्य मी जेव्हा लोकांना भेटतो तेव्हा शहरामध्ये असणारे जे सर्व नागरिक आहेत त्यांचं म्हणणं असतं की वॉर्ड सिस्टम जर असेल तर आम्हाला थोडंसं सोपं पडतं. मी त्यांना विचारलं का सोपं पडतं, तो वॉर्डचा जो नगरसेवक असतो त्याला आम्ही गृहीत धरू शकतो, त्याला जबाबदार धरू शकतो. बघ तिथं पाणी येत नाही, तिथं गटर तुंबले वगैरे. पण जेव्हा प्रभाग केला जातो तेव्हा रचना मोठी होते आणि मोठी झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीला जबाबदार पकडणं हे थोडंसं अवघड होतं. तेव्हा एखादा विषय त्याला विचारला की तो कोणावरती ढकलून मोकळं होतो. त्यामुळे विकासासाठी, लोकांना न्याय देण्यासाठी वॉर्ड रचना ही जास्त योग्य आहे.
पण भाजप वॉर्ड रचनेमध्ये कधीच विजयी ठरू शकत नाही. जेव्हा मोठा व्यापक विषय घेतला जातो, प्रभाग मोठा केला जातो, त्याच्यात वेगळे विषय मिक्स करून भाजपला सत्तेत येणं थोडंसं सोपं वाटत असावं म्हणून कदाचित त्यांनी प्रभाग रचनेला हे पुढाकार दिलेला आहे, वॉर्ड रचनेला दिलेला नाही. ईडी आतापर्यंत ज्या काही चौकशा केल्या त्यामध्ये दोषी सिद्धीचे प्रमाण अतिशय कमी आहे, त्यामुळं एखाद्या ठकाप्रमाणे वागू नये असं सुप्रीम कोर्टाला ईडीला सांगावं लागतं. सुप्रीम कोर्टाचं स्वागत आपण केलं पाहिजे. 99% विषयामध्ये ईडीने जी कारवाई केलेली आहे त्याच्यात काही निघालेलं नाही. 98% कारवाई ईडीने ज्या केल्यात त्या विरोधी पक्षाच्या नेत्यांवर केलेल्या आहेत. आणि मग ईडीचा वापर आजपर्यंत कशासाठी केला? फक्त भीती दाखवण्यासाठी केला. भीती दाखवायची, काही नेत्यांना आपल्याकडे करायचं आणि विषय तिथं संपून टाकायचा. मग ईडीचा वापर हा इलेक्शन कमिशनसाठी केला. इलेक्शन कमिशनचं स्वायत्त आहे, ईडी स्वायत्त आहे, सीबीआय स्वायत्त आहे, पण याचा वापर भाजपने फक्त राजकारणासाठी तिथं केला. म्हणून आम्हाला भीती वाटते की जे आरती साठे जे वकील आहेत, आज त्यांना जे कलोजियमली तिथं हायकोर्ट, मुंबई हायकोर्टचं जज करावं याचं रेकमेंडेशन ते केलंय, हेच आम्हाला भीती वाटते. इलेक्शन कमिशन बीजेपीच्या दावणीला आहे, ईडी दावणीला आहे, सीबीआय दावणी स्वायत्त असून सुद्धा उद्या जाऊन जर या न्याय व्यवस्थेमध्ये सुद्धा भाजप प्रेरित जर लोक गेली तर उद्या गरीबाला न्याय कसा मिळणार, अशी भीती आम्हाला त्या ठिकाणी वाटते. त्यामुळे या सगळ्या स्वायत्त संस्थेमध्ये राजकीय हस्तक्षेप कसा कमी होईल यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केला पाहिजे. संतोष बांगरांचा एक व्हिडिओ आता सध्या व्हायरल झालेला आहे. आरटीओ अधिकाऱ्याला दमदाटी करतायत, ऑटोवाल्यांना फाईन का करतायत, कुलूप लावणार आरटीओ ऑफिसला असं. आमदार आहेत ना, सत्तेतले आमदार आहेत, त्यांना एक अहंकार आहे. आता एक कॅन्टीनमध्ये कॅन्टीन केसरी बनण्याचा प्रयत्न करतात, दुसऱ्या बाजूला रिक्षा चालकाला मारहाण करतात, तिसऱ्या बाजूला बरंच काही धमक्या तिथं दिल्या जातात. मग काही असे आहेत की जे मंत्री आहेत पण हिंदू मुस्लिम वाद मुद्दामून पेटवण्याचा प्रयत्न करतात. अजितदादांचे काही आमदार आहेत अहिल्यानगर या शहराचे, ते सुद्धा हिंदू मुस्लिम पेटवण्याचा प्रयत्न करतात. मग कुठंतरी आता स्थानिक स्वराज्य संस्थाचे इलेक्शन येत आहेत म्हणून परत वातावरण कुठेतरी गढूळ केलं जातं. म्हणजे दुर्दैव असं या सत्तेत असणाऱ्या आमदारांमध्ये एक अहंकार आहे, नेत्यांमध्ये आहेच, पण कार्यकर्ते आणि आमदारांमध्ये सुद्धा अहंकार असल्यामुळे अशा प्रकारच्या घटना त्या दुर्दैवाने त्या ठिकाणी घडत आहेत. पैठणी गिफ्ट केली म्हणजे जे कामगार आहेत, मजूर आहेत, त्यांना कुठेतरी न्याय दिला पाहिजे अशी भूमिका सुप्रियाताईंनी तिथं व्यक्त केली असावी. पैठणी ही महाराष्ट्राचा एक स्वाभिमान आहे. म्हणजे महाराष्ट्रातले असलेले गरीब कुटुंबातल्या सामान्य परिवारातल्या महिला या पैठणी घालतात. त्यामुळे महिलांवर आज जे अत्याचार महाराष्ट्रामध्ये होत आहेत त्याचं एक प्रतिनिधित्व म्हणून कदाचित पैठणी तिथं दिली असावी. आणि मग पंतप्रधान म्हणून एखाद्या खासदार जर त्यांना जाऊन तिथं भेटत असतील, तिथं एखादी महाराष्ट्राच्या बाबतीत चर्चा करत असेल तर त्या गोष्टीचं स्वागतच आपण सर्वांनी केलं पाहिजे असं मला वाटतं. दादा, हे हास्यास्पद नाहीये का की विधानसभेमध्ये कोकाटे चांगले रंगी खेळतात म्हणून त्यांना खेळमंत्री करून? लोकांमध्ये ही चर्चा आहे. खेळामध्ये आणि खास करून पत्त्याच्या खेळामध्ये ते चांगले असल्यामुळे कदाचित त्यांना तिथं खेळ मंत्री केलेलं आहे. दुर्दैव असं की ते युवा मंत्रालयाचे सुद्धा मंत्री झालेले आहेत आणि आता नवीन युवा धोरण बनवलं जाते, त्याचे अध्यक्ष कोण असतात तर मंत्री असतात. आता जी व्यक्ती अधिवेशनात रम्मी खेळते, पत्ते खेळते, ते जर युवा धोरणाचे अध्यक्ष बनणार असतील तर या राज्याच्या युवांचं भवितव्य कसं असणार आहे याचा अंदाज त्या ठिकाणी आपल्याला येतो. त्यामुळे युवा धोरण बनवण्याच्या समितीमध्ये अजून व्यापक बनून काही चांगले लोक त्याच्यामध्ये घेता येतील का, हे सरकारने त्या बाबतीतला विचार करावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.